शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो अजूक एक 3-4 दिवसांनी हे जे ऊसाचं प्लॉट आहे का, ह्या प्लॉटला 2 महिने कंप्लीट होतील. 2 महिन्यामध्ये आपण काय काय केलं मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे आता पाणी ऊसाला सुरू आहे का, हे पाणी चौथं पाणी. कारण कशामुळं माहिती आहे का, थंडी खूप असल्यामुळं त्या उगवण शक्तीवर त्याचा परिणाम होऊन ऊस उगवायला अडचण निर्माण होऊ लागली. एक वेळेस आपण तणनाशक घेतले, तणनाशकामध्ये 214 IMAX घेतले आणि एक वेळेस आपण काय केले माहिती का, उपटतण केले. कोणची पाळी नाही, काय नाही. 2 सरीच्या मधला अंतर आहे शेतकरी बंधूंनो 5 फूट आणि ऊसाची जात आहे 8005. तर ऊसाची तुम्ही साईज बघू शकतात. त्याच्यावर हे बघा, ह्याचा कलर बघू शकता. आणि जर असा पानाचा शेंडा उचलला तर एक शेंडा माझ्या छातीपर्यंत कमराच्या वर येते. अतिशय समाधानकारक ह्याची वाढ झालेली. मात्र ह्याचं एक गुपित मी तुम्हाला सांगायचं राहिलं. ह्या ज्या ऊसात आपण उभ्यात का, ह्याच्यात डबलचं पीक सुरू आहे. डबलचं म्हणजे कसं, ह्याच्या अगोदर आपण 3 वर्ष ऊस घेतला होता आणि त्या 3 वर्ष ऊसाचा पाला फुकला नव्हता. पूर्णपणे त्याचा कुजून मातीत गाडून त्याचा खत केला होता. आणि खत केल्याच्यानंतर ऊस मोडल्याच्यानंतर एक वेळेस आपण सोयाबीनचं पीक घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्या ऊसाची लागण केलेली. काल पक्षी आपण काय केलं माहिती का, ती बी आपली समजा एक शेजाऱ्या पाजाऱ्याचं बघून म्हणा, नाही तर समजा तणनाशक घेतल्याच्यानंतर म्हणजे ऊसाकडे बघू वाटाणा गेलं तर इतके हाल झालते. कारण 15 दिवस ते काही समजा पूर्व अवस्थेत ऊस येत नाही. 1-1.5 पोतं खत आपण फेकून दिलेलं आहे. सरीमध्ये बघू शकता. तर 1.5 पोत्यामध्ये आपण काय केलं, 1 पोतं 10-26 आणि अर्ध पोतं ह्याचं दिलेलं आहे. कशाचं, युरियाचं. पूर्णपणे प्लॉटमध्ये अर्ध्यातून इकडं बघा लांबी अंदाजे 250 फूट भरण. 31 सऱ्यात 31 सऱ्याला आपण ते खत आजलीनं मापून काढा होता. तर एका सरीला अंदाजे तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो आजलीभर खत येऊ लागला. कारण कशामुळं माहिती का, म्हणजे कमी जास्त खत पडू नये म्हणून काल खत टाकलं आहे आणि आज लगेच आपण पाण्याला सुरुवात केलेली. एकदम माझ्या समाधानकारक ऊसाचं पीक आहे. तुम्हाला काय वाटतं काय नाही, एक कमेंटमध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा. धन्यवाद. राम राम.